नाशिकमध्ये होणाऱ्या महासिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी वेगाने सुरू झाली आहे। मात्र साधुग्रामच्या भूसंपादनावरनं प्रशासन आणि जमीन मालक आमने सामने आलेत। साधुग्रामसाठी मोठ्या प्रमाणात जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरू असताना 2002-2003च्या कुंभमेळ्यासाठी घेतलेल्या जमिनीचा मोबदला अद्याप मिळाला नसल्याचा आरोप जमीन मालकांकडून केला जातोय। त्यातच नव्या भूसंपादनाला विरोध करत काही जमीन मालक न्यायालयात गेलेत आणि त्यामुळे साधुग्रामचा पेच नेमका सुटणार कसा, शेतकऱ्यांचा विरोध मावळणार का आणि रखडलेला मोबदला कधी मिळणार, बघूया त्याचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट। नाशिकमध्ये भरणारा महासिंहस्थ कुंभमेळा देशभरातून लाखो भाविक आणि साधू महंत नाशिकमध्ये दाखल होणार आहेत। त्यांच्या निवासासाठी तपोवन परिसरात साधुग्राम उभारण्याची सध्या तयारी सुरू आहे। मात्र साधुग्रामची जागा निश्चित करताना प्रशासनासमोर नवा पेच निर्माण झालाय। कारण या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर जमीन संपादित करण्याची प्रक्रिया असताना भूसंपादनाला काही जमीन मालकांनी विरोध केलाय। तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडीला हरित लवादानं स्थगिती दिली। पर्यावरण प्रेमींच्या विरोधामुळे MICE प्रकल्प देखील रद्द करण्यात आला। त्यामुळे साधुग्रामची जागा आणि त्यासाठीचं भूसंपादन आता चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय। साधुग्रामसाठी सुमारे 377 एकर जमीन आरक्षित, सुमारे 94 एकर जमीन यापूर्वी संपादित। उर्वरित जमिनीच्या संपादनाचा प्रश्न। जून 2026 मध्ये 191.21 एकर कायमस्वरूपी संपादनाचा प्रस्ताव। संपादनासाठी 2267 कोटींच्या निधीला मंजुरी। सुमारे 1000 एकर जमीन तात्पुरते वापरासाठी प्रस्तावित। मात्र आताचा वाद केवळ नव्या भूसंपादनाचा नाही, तर 2 दशकांपूर्वीच्या भूसंपादनाच्या मोबदल्याचा आहे। 2002 ते 2003च्या कुंभमेळ्याच्या काळात रस्ते आणि इतर विकास कामांसाठी जमीन संपादित करण्यात आली। यावेळी जमीन मालकांना मोबदला देण्याचं आश्वासन देण्यात आलं। मात्र आज इतकी वर्ष उलटून देखील काही जमीन मालकांना मोबदला मिळालेला नसल्याचा आरोप करण्यात आला। याच मुद्द्यावर भाजप नगरसेवक रिद्धिश निमसे यांनी महासभेमध्ये प्रशासनाला धारेवर धरलं। महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती नाहीये शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी। एका बाजूला म्हणता आर्थिक परिस्थिती नाही, दुसरीकडे वाटत असं आपल्याकडे लाखो करोड पडलेले। जर त्यांना खरंच एवढी काळजी होती तर त्यांनी भूसंपादनाची प्रोसेस कॅरी आउट करायला पाहिजे होती। आतापर्यंत एवढे पैसेच नसते द्यावे लागले। काही जागा होत्या ज्या लाखो रुपयात घ्यायच्या होत्या मॅडम, आज त्यांना आपल्याला 20-30 कोटी रुपये द्यावं लागतंय। काय तुमच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आपण का बरं याच्या सभागृहाला आपल्या सगळ्यांना उत्तर द्यावं लागतं, याच्यासाठी आपण बळी होतो या लोकांमुळे। निमसे यांच्या आरोपांमुळे जुन्या भूसंपादनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। ज्यांची जमीन आधीच घेतली त्यांना मोबदला मिळालेला नाही आणि दुसरीकडे नव्या जमीन संपादित करण्याची तयारी सुरू आहे। त्यामुळे जमीन मालकांचा सवाल स्पष्ट आहे, आधी घेतलेल्या जमिनीचा हिशोब द्या, मग नव्या जमिनीची मागणी करा। मात्र महापालिका प्रशासनाची भूमिका वेगळी आहे। सरसकट जमीन संपादित केली जाणार नाही। कुंभमेळ्यासाठी प्रत्यक्षात जेवढ्या जमिनीची गरज आहे तेवढीच जमीन संपादित केली जाईल अशी भूमिका प्रशासनानं घेतली। कुंभसाठी जे प्रोजेक्टसाठी खूप क्रिटिकल आहे आणि ते शेतकऱ्यांचेच जे भूसंपादन आहेत तेवढे करतोय, त्याशिवाय एकही बिल्डरचा भूसंपादन केलं नाही आहे आणि जे होते चालू ते पण बंद केले, त्या स्टेजवर थांबवले। ते पैसे जरी आपल्याकडून गेले होते कलेक्टर ऑफिसमध्ये ते पण तिथे थांबवले, अनलेस की ते ऑलरेडी वाटप झाले असेल तर, त्याशिवाय बाकीचे थांबले। ॲट लॉट ऑफ पर्सनल रिस्क आम्ही ही केलेला आहे। महापालिका प्रशासनानं चर्चेला मार्ग खुला ठेवला। विशेष म्हणजे प्रस्तावित भूसंपादनाला विरोध करत ज्या जमीन मालकांनी न्यायालयामध्ये धाव घेतली त्यांनाही विश्वासात घेऊन चर्चा करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली। मात्र हा प्रश्न आता थेट सरकारपर्यंत पोहोचलाय। नाशिकचे तत्कालीन पालकमंत्री आणि विद्यमान मंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासनाला समन्वयाची भूमिका घेण्याचा सल्ला दिला। सगळ्यांना अंगावर घेऊन चालणार नाही अशी भूमिका भुजबळ यांनी मांडली। माझा त्याला विरोध नाही, आमचं पूर्ण सहकार्य त्यांना राहणार आहे। एवढंच, नाशिकच्या लोकांना, त्र्यंबकेश्वरच्या लोकांना, शेतकऱ्यांना त्यांची दुखणी काय आहे, त्यांच्या अडचणी काय आहेत, त्या अडचणी चर्चेने सोडवल्या गेल्या पाहिजेत आणि त्याच गोष्टीचे परत धरता कामा नये। मागचे जर पैसे दिले नसतील तर ते द्यावे लागतील आणि त्यांच्याही काही सूचना आहेत, मी ते अर्थात वर्तमानपत्रातून मीडियातून ते वाचत असतो, त्यांच्याबरोबर चर्चा करून प्रश्न सोडवला पाहिजे। भुजबळ यांच्या भूमिकेमुळे कुंभमेळ्याची जबाबदारी असणारे नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही हा प्रश्न लवकर मार्गी लागेल असा विश्वास व्यक्त केला। साधू महंतांच्या निवासाचा प्रश्न सोडवताना शेतकऱ्यांच्या हिताचीही काळजी घेतली जाईल असं महाजन यांनी स्पष्ट केलं।
मला असं वाटतं की कुठलंही त्या अडचण कुठल्याही कामामध्ये येणार नाही. शेतकऱ्यांची आम्हाला काळजी आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे त्या संदर्भामध्ये बैठक झाली. आज सुद्धा माननीय बावनकुळे साहेबांनी या संदर्भात सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन आम्ही या ठिकाणी बैठक केलेली आहे. उद्या 11 वाजेपर्यंत सगळा निर्णय त्या ठिकाणी देत आहेत. मला वाटतं चर्चेचे सगळे प्रश्न सोडत असतात आणि मला नाही वाटत की कुठलाही प्रश्न या ठिकाणी बाकी राहील. सगळ्यांना आम्ही न्याय देऊ. शेतकऱ्यांवर अन्याय या ठिकाणी होऊ देणार नाही. आता प्रश्न आहे तो साधूग्रामसाठी नेमकी किती जमीन लागणार, आधी किती जमीन संपादित झाली, किती जमीन नव्याने घेतली जाणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांची जमीन आधी संपादित झाली त्या जमीन मालकांना मोबदला कधी मिळणार. कारण नव्या भूसंपादनाला विरोध करणारे काही जमीन मालक थेट न्यायालयात गेलेत. मुंबई उच्च न्यायालयानं संबंधित जमीन मालकांना अंतरिम दिलासा देत पुढील सुनावणीपर्यंत त्यांच्या जमिनीवर सक्तीची कारवाई करू नये असे निर्देश दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 सप्टेंबरला होणार आहे. सिंहस्थ जवळ येतोय. साधू महंतांच्या निवासाची व्यवस्था वेळेत उभी राहणं गरजेचं आहे, पण त्यासाठी जमीन मालकांचा विश्वास देखील तितकाच महत्त्वाचा आहे. प्रशासनासाठी साधूग्राम हा कुंभमेळ्याच्या नियोजनाचा भाग आहे, मात्र जमीन मालकांसाठी हा त्यांच्या हक्काच्या जमिनीचा आणि मोबदल्याचा प्रश्न आहे. त्यामुळे प्रशासनानं चर्चेचा मार्ग स्वीकारलाय. मंत्र्यांनीही समन्वयाचा सल्ला दिला आणि न्यायालयानं जमीन मालकांना तुर्तास दिलासा दिलाय. आता 2002 पासून रखडलेला मोबदला आणि नव्यानं होणारं भूसंपादन या दोन्ही प्रश्नांवर तोडगा किती लवकर निघतो यावरच साधूग्रामच्या पुढच्या वाटचालीचं भवितव्य ठरणार आहे. किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक.